स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल. कडाक्याची थंडी, सकाळचं सत्र, रम्य पहाट आपण इथे पाहत आहोत. आणि सचिन मोरे 4 षटकाचा सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली वहाल टीम कडून. प्रयास कोहली मागील मॅचचा हिरो. प्रयास कोहलीने मागील मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून दिली होती. तोच प्रयास ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. ड्यू फॅक्टर दबबिंदूचं प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळते. हो, पहिलाच बॉल सचिन मोरेचा. तेच तर बॉल कॉर्डिंग खराब. जोखीम घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु अंतिम क्षणी दोन्ही फिल्डर, दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत. रनवे अगदी आपण पाहिला सचिन मोरेचा तर फार छोटा रनवे आहे, परंतु गोलंदाजी तेज स्तरावर पाहायला मिळते. लेग ब्रेक, कॉम्प ब्रेक, फ्लिफर या सर्वांचा त्रिवेणी संगम सचिन मोरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चाणक्य गोलंदाज आहे. हो, लेग ब्रेक केलाय प्रयास कोहलीने. या बॉलवरती अगदी तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउन्स जातोय सीमा पार. 4 रन. थंडगार हवा देखील सुटली आहे. 4 धावा जरूर आलेत. आमची देखील हालत खराब झाली पहा थंडीने. सचिन मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. हो, यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. वेट अँड रॉच. प्रयास कोहलीला बॉल हा समजला. टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त गती घेणारा हा बॉल सचिन मोरेचा. डॉट बॉल. बॅटरला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय बॉल. एवढं स्पीड आहे बॉलला तरी देखील क्लोज किपिंग केली जाते. कौतुक करावं लागेल विकेट किपरचा देखील. चांगली किपिंग त्यांच्या माध्यमातून. हो, यावेळी यश लागले. झेलची संधी. हाफ चान्स बनला होता. गलीच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चालला. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 ऑन अ बोर्ड. ऑन अ बोर्ड. 5 धावा स्कोर कार्ड वरती. सचिन मोरे राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार. हो, हा बॉल पाहावा लागेल. चांगली लाईन लेंथ आहे सचिन मोरे या गोलंदाजाची. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके मारू देत नाहीये. मागील मॅच मध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमने सुरुवात चांगली केली होती. प्रयास कोहलीने अगदी सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु या मॅच मध्ये सचिन मोरे ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय ते मात्र कौतुकास्पद आहे. लोअर फुल टॉस दिशा दाखवण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते सहजरित्या आणि सिंगल मिळेल या बॉलवरती. आणि अशा रीतीने पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बहाल टीमने बनवल्या टोटल धावा फलकावरती 6 बिनबाद. चला स्पीडअप करायचा आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक समाप्तीनंतर सचिन मोरेचं कमालीचं षटक राहिलं. जास्त धावा खर्च केला नाही. भले विकेट मिळाले नाही, परंतु षटक फार चांगलं राहिलं. इरा कैलासवासी जितू 11 जे हनुमान नेरे या संघाकडून सचिन मोरे या गोलंदाजाचं पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन मोरेची. मागील मॅच मध्ये सचिन मोरेने एक अष्टपैलू कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याला दिला होता. बॅटिंग करत असताना तुफान फटकेबाजी, चौफेरी फटकेबाजी आपण पाहायला मिळाली. चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. हो, पहिलाच बॉल मध्ये डिलिव्हर केलाय बॅक टू द बॉलर. बॉल अडवला जातोय आणि इथून मात्र डायरेक्ट हिट. सलामीला आलेला फलंदाज समीर नाईक बाद.
सुशांत गायकर दुसरं स्ट्रिक घेऊन गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. वा क्या बात आहे. धावा वाचवल्या जात आहेत. शॉट कव्हरला फिल्डर तैनात. गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर बॉलची अडवणी केली. या बॉलवरती सिंगल मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजल घरत माफ करा फलंदाजीसाठी दाखल झालाय आणि सुशांत गायकर हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मोठे पटके मारू देत नाहीये. न्यू विंग स्कायरा 11 वहाल टीम आपण पाहतो बॅटिंग करत असताना टॉस जिंकून जोपर्यंत प्रयास कोहली हा फलंदाज खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मात्र मोठे पटके मारण्याची क्षमता कॅपेबल आहे तो फलंदाज. अष्टपैलू कामगिरी नेहमीच पाहायला मिळते प्रयास कोहलीकडून. मोठे पटके मारण्यासाठी ओळखला जातो आणि वहाल टीमच्या आशा पल्लवित असतील जोपर्यंत प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये आहे. फुल टॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल स्कोर कार्डवरती धावा 8 लागलेल्या आहेत. 8 ऑन अ बोर्ड. 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतो दुसरं षटक प्रगतीपथावरती. आता मात्र बॅटल चांगलं पाहायला मिळेल पहा. सुशांत टू प्रयास कोहली. प्रयास कशा प्रकारे खेळ सादर करेल हे पाहावं लागेल कारण 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आहेत. फिल्डिंग विखुरले त्यामुळे आता इथून गॅप शोधणं कठीण बनेल. ओ लॉफ्ट केलाय. पिकअप स्ट्रोक. मिड विकेटला खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट. फेकी तितकीच चांगली. विकेट कीपर प्रवीण सोरगे च्या हातामध्ये बॉल सरळ फेकला जातोय. ह्या बॉलवरती देखील सिंगल मिळते. सिंगल डबलने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 9 ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्डवरती. हो यावेळी देखील मोठा फटका लगवायचा होता. एज लागले. एज अँड बोल्ड. प्लेड अँड बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना वहाल टीमला फलंदाज सुजल घरत बाद. चला नवीन खेळाडू लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये या. वेळ घालवू नका. स्पीडअप करायचं आहे. रम्य पहाट आहे. तर थोड्याच वेळामध्ये उजाडेल. सकाळ होईल. आज उद्घाटन सोहळा असल्या कारणानं उशीर झाला परंतु उद्या म्हणजेच आजच्या दिवसामध्ये 4 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. याच्याकडे लक्ष असू द्या येणाऱ्या सर्व काही टीम. कारण डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे सामने म्हटलं ना की सामने 12:30 फार फार 1 वाजेपर्यंत संपायला हवेत जेणेकरून लवकरात लवकर सर्व खेळाडू देखील वेळच्या वेळेमध्ये घरी पोहोचतील. आयोजक घरी पोहोचतील. कोणालाही त्रास होणार नाही. सकाळचं काही जॉब असतील कोण जॉबला जातील तसेच कोण स्कूलला कॉलेजला जात असतील ते देखील वेळच्या वेळेमध्ये जातील. आणि अशी स्पर्धा व्हायला पाहिजे कारण हा असा अतिरिक्त वेळ झाला तर ती खेळाडूची उत्स्फूर्तता असते ना ती मात्र राहत नाही. थंडी कडाक्याची आहे त्यामध्ये तुम्ही गाडीमध्ये झोपलेले खेळाडू असतात त्यांना उठून मात्र खेळवण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये ती राहिलेली नसते आणि तेच दृश्य आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अल्टी पलटी हा फटका मारायचा होता. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा न्यू यंगस्टर स्कायरा 11 वहाल 9 या आकड्यावरती 2 बाद. After 2 overs, loss of 2 wickets, total runs 9 on the board. वहाल टीम पूर्णपणे जखडून ठेवलंय इथून फलंदाजांना. प्रयास कोहली अजूनही खेळपट्टीवरती आहे त्यामुळे सामना कधी यू टर्न घेऊ शकतो. धावा जलद गतीने कधी येऊ शकतात त्या खेळाडूकडे क्षमता आहे. बरेच टुर्नामेंटमध्ये आम्ही पाहतो प्रयास कोहली हा एक दमदार फलंदाज आहे. मोठे पटके मारण्यासाठी ओळखला जातो सातत्याने आणि त्यामुळे नेरी टीम देखील प्रयास कोहलीच्या विकेटच्या शोधामध्ये आहे. त्यामुळे सचिन मोरे या गोलंदाजाला पहिल्या ओव्हरमध्ये
प्राचारित करण्यात आलं होतं. सचिन मोरेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती देखील त्याने एक चौकार जरूर मिळवला पॉवर प्लेमध्ये, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला पाठवलं गेलं आणि आता मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. तिसरा गोलंदाज आदित्य मस्कर, लेफ्ट आर्म गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार. ओ प्रयाससाठी लेट कट केलाय, वेट अँड ऑसचा फटका. बॅकफुटला जाऊन पंच केला जरूर, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात. थर्डमॅन आणि आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध प्लेअर ठेवलाय, म्हणजे प्रयास कोहली स्विच हिट करण्याचा प्रयत्न करू शकतो. असं काही झालं मैदानाच्या आतमध्ये रचलंय. या बॉलवरती 2 धावा, 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 11 ऑन अ बोर्ड. आदित्य मस्करचा पुढचा बॉल. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल, वाईडिश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळाडू तैनात. ओ यावेळी ऑफ स्टिकला शफल होऊन थोडा विपरीत फटका सजवायचा होता. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. जरूर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु धावा येत नाहीत पा जलद गतीने. त्याचं कारण एकच की गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. गोलंदाजीची दहारता चांगली आपण पाहतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, नियंत्रण चांगलं पाहायला मिळते. गोलंदाजाचं टप्पा चांगला आहे. लाईन लेंथ अगदी चांगली पाहायला मिळते. ज्या प्रकारे फलंदाजीचं मेरिट आहे त्याच्या विपरीत गोलंदाजी होत असताना आपण पाहतो सध्याच्या घडीला नेरे या संघाकडून. आदित्य मस्करचा पुढचा बॉल. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळी कव्हर रिझन मध्ये खेळाडू होता ना. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि क्विक टू रन्स कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 ऑन अ बोर्ड. धावा कमी पाहायला मिळतील हे निश्चित आहे, कारण दवबिंदूचं प्रमाण अतिरिक्त खेळपट्टीवरती आहे. ओलसर खेळपट्टी आहे. बॉल देखील थोडासा ओलसर पाहायला मिळतो, त्यामुळे फलंदाजाला देखील तितकीच ताकद लावावी लागते बॉल ट्रॅव्हल होण्यासाठी, आणि ते पाहायला मिळत नाहीये. हो, यावेळी फटका चांगला आहे. कमालीचा स्ट्रोक. चेंडूला फेकून दिलाय सरळ स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. या बॉलवरती मिळतील 4 धावा. 4 धावेने धावसंख्या फ्लाय होते. टोटल 18 ऑन अ बोर्ड्स, 18 धावा. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय. बॅटिंग करत असताना घनश्याम पाटील संघाचा संघनायक, त्याच्या बॅटमधून चौकार. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 30 षटक प्रगतीपथावरती आहे. नेक्स्ट बॉल आदित्यचा. हो, खूप टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती. झेल ड्राफ्ट केला जातोय. सोपा झेल. घनश्याम पाटील या फलंदाजाचा झेल ड्राफ्ट केला जातोय आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 ऑन अ बोर्ड. हो, यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही, त्या कारणानं 3 ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा लागलेत. स्कायरा 11 लिव्हिंग स्टार वहाल टीम 20 धावा. 20 ऑन अ बोर्ड. 18 बॉलचा खेळ झाला. उर्वरित 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी.
अंतिम षटक रोहन पाटील हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. प्रयास कोळी सलामीला आलेला बॅट्समन आता स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. रोहनचा पहिला बॉल. 6 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. ओ राउंड द विकेट न, क्या बात है, व्हॉट अ स्ट्रोक, दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट. प्रयास कोळीच्या बॅट मधून हा फाईन लेग रिजन मध्ये कलात्मक शॉट. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन. सुंदर शॉट. नेत्र दीपक फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याजोग असेल. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्याला मात्र चांगली दिशा दाखवली. 4 धाब्याने धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. प्रयासने सोडून दिलाय हा बॉल. यस, चला चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे की वाईट बॉल आहे. चला थडंपच्या भूमिकेमध्ये संदीप पालकर सरांना आपण इथे पाहणार आहोत. प्रयास कोहलीने बॉल सोडून दिला. अगदी सुपर स्लो मोशन मध्ये आपण चेक करतोय WTC वाहिनीच्या माध्यमातून. रोहन राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झाला होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवला होता. चाणाक्ष गोलंदाजी, चलाक बॉलर रोहन पाटील आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्रामध्ये. हो, यावेळी लाऊड अपील केली आहे. पंचांचं बोट अवकाशाकडे, फिंगर गोज अप. प्रयास कोहली सारखा महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू धीरज आलाय बॅटिंगसाठी. धीरज पाटील 5व्या क्रमांकावरती. 16 धाब्यांचं योगदान प्रयास कोहलीच्या बॅटमधून आपण पाहतो. 12 चेंडू फेस करत असताना शॉर्ट बट स्वीट इनिंग. संध्याकाळचं सत्र म्हणजे पहाटेचं सत्र आहे आणि पहाटेच्या सत्रामध्ये धावा करणं सोपं नसतं. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले न्यू यंगस्टर स्कायरा 11 वहाल टीमकडून. जलद गतीने धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला, परंतु इथं धावा रोखवण्याचं काम गोलंदाजांनी केलं. टोटल 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी. धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती, 3 बाद. रोहन पाटीलचा पुढचा बॉल. ओ, यावेळी फटका कमालीचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑनला. सुपर्ब झेल. सेफ हँड्स. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. साहिल आलाय बॅटिंगसाठी. साहिल ठोकर. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. रोहन पुढचा बॉल फुल टॉस बॉल गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स एनी फिल्डर. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट शुड बी 4.
28 धावा, 4 धावेच्या मदतीनं 28. साहिलने मात्र पहिल्याच बॉल फेस करत असताना चौकार आलाय. पुन्हा एकदा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून मारण्याचा प्रयत्न. 2 धावा इथून मात्र सहजरित्या कंप्लीट आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होती समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 बाद. स्कायरा 11 न्यू यॉर्क बहाल टीम धावा फलकावरती 30-31 धाब्यांचं लक्ष नेरे टीम संघासमोर. चला वहाल टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि फिल्डिंगची प्रिपरेशन लगेच करून घ्या. तसेच नेरे टीम आपण देखील सलामीची जोडी सज्ज ठेवायची आहे लगेच. चोवीस बॉलचा खेळ झाला. पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 30 धावा बनवल्या वहाल टीमने. पहाटेचं सत्र आहे त्यामुळे धावा फलकावरती कमी पाहायला मिळाल्या. लो स्कोरची मॅच भले आहे परंतु हाय व्होल्टेज होताना पाहायला निश्चितरित्या मिळेल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. चोवीस बॉल मध्ये 31 धाब्यांची गरज आहे. दबबिंदूचं प्रमाण जास्त प्रमाणात पडलेलं आहे आणि मागील काही 2-3 दिवसापूर्वी आपण पाहिलं तर अतिरिक्त थंडी जाणवत आहे आणि आज देखील 17 अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे. त्या कारणामुळं अतिरिक्त थंडी आणि अगदी गावाच्या वरती हे मैदान हे अगदी शिखरावरती त्यामुळे थंडगार हवा देखील सुटले. त्या कारणानं अतिरिक्त थंडी या खेळपट्टीवरती जाणवत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आदित्य मोरे आणि माफ करा आदित्य मस्कर आणि सचिन मोरे ही सलामीची जोडी आपण पाहतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. 24 बॉल 31 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम नेरे कशा प्रकारे खेळ सादर करेल कारण प्रत्येक ओव्हर गणेश एखादा मोठा पटका सिंगल डबल काढायचे आहे. म्हणजे तुम्ही इथून कॅल्क्युलेटेड खेळ कराल तर सहजरित्या त्या टार्गेट पर्यंत पोहोचाल. परंतु तो खेळ साकार करतील का नेरे टीम का पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये कॅपिटलाइज केलं जाईल पॉवर प्लेला हे देखील पाहावं लागेल. काय रणनीती आहे त्यांची आपण पाहणार आहोत. नेरे टीम म्हटलं की एनडी विभागातील एक नामवंत टीम. चला बॉल द्या.
चला बॉल बॉय, मला जरा तुमची देखील थंडी उडू द्या. 24 बॉल 31 धावेचं लक्ष. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती धीरज पाटील, स्ट्राईकला सचिन मोरे, नॉन स्ट्राईकला आदित्य मस्कर, अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 24 बॉल 31 धावेचं लक्ष. पाहूया कोणता संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल. श्री दत्त भातान हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 ला क्वालिफाय होईल. घनश्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आदित्य मोरेचा असफल राहिलाय. बॅट तीच तरार फिरवली होती. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला होता. सचिन मोरे जरूर आपले इरादे स्पष्ट करतोय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं हाच एक उद्देश मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय सचिन मोरे. 23 बॉल 31 धाब्यांची गरज. पहिला बॉल डॉट. घनश्यामचा नेक्स्ट बॉल. ओ यावेळी खूप टप्प्याचा बॉल, त्यावरती पलटवार. चेंडू जातोय सीमा पार. 4 चौकार. बावीस बॉल आणि 27 धाब्याची गरज. 22 बॉल्स अँड रिक्वायर्ड 27 रन्स टू विन नेरे. पहिला बॉल डॉट. त्यानंतर सचिन मोरेच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. ज्या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र निश्चितरित्या सुपर 12 मध्ये म्हणजेच मेगा फायनलच्या दिवशी तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ओ यावेळी घुटना टेकून हा फटका सजवायचा होता. टप्पा खाल्यानंतर बॉल टॉस झाला. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल घनश्यामचा. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव बॉलची इथून सांगता आपण पाहतो. ओ पुन्हा एकदा स्विच हिट. बनी तो आजादी नाही तो बर्बादी. दुधारी तलवार. रिव्हरचा फटका म्हटलं की दुधारी तलवार असते. त्यामुळे इथून मात्र सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न जरूर सचिन मोरे ला करावा लागेल. हो आता मात्र फटका चांगला आहे. सरळ बॅटने धावा येत आहेत का आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून मात्र सचिन मोरे सांगतोय वाईडिश लॉंग ला क्लिअर करत हा चेंडू जाईल सीमा पार षटकार. आणि 6 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय तो म्हणजे 10 या आकड्यावरती. 21 धाब्याची गरज. चला बॉल आणून द्यायचे लगेच. सीमारेषा बाहेर व्हॉलेंटियर्स नाहीत त्या कारणानं बॉलची पूर्तता आपण लगेच आयोजन कमिटी करा. तब्बल आता आपण पाहिलं तर 4:32 झालेले आहेत. जवळपास 5 वेळा वाजायला आले तरी देखील सामने चालू आहेत. हो, यावेळी
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, ओव्हर स्टेपिंग. सुनील तांडेल सर दर्शवत आहेत की हा बॉल नो आहे, म्हणजेच फ्री हिटची संधी, मोठा फटका मारण्याचा आता इथून जरूर प्रयत्न केला जाईल सचिन मोरेच्या माध्यमातून. या बॉलवरती नोची एक धाव खात्यामध्ये जोडले जाईल. 11 धावा स्कोर कार्डवरती. ओ क्या बात आहे, सुंदर बॉल, सुरेख बॉल डिलिव्हर्ड केला घनश्याम पाटीलने. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती बिनगडी बाद 11 धावा टीमने रे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल स्क्रीनवरती मागील ओव्हरची हायलाईट दाखवली जाते, कशा प्रकारे गोलंदाजी राहिली घनश्याम पाटीलची आणि त्यावरती प्रहार कशा प्रकारे केले सचिन मोरेने. 2 मोठी फटके आले, त्यानंतर गोलंदाजी चांगली राहिले घनश्यामची. टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या घनश्यामने. आता दुसरं षटक धीरज पाटील चा आपण पाहणार आहोत. येणारे 18 बॉल 20 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे या संघाला. आदित्य हा फलंदाज स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. धीरज पाटील दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर आलाय दुसरा षटक घेऊन. हो, यावेळी कट केलाय, स्क्वेअर कट, नजाकत या बॉलवरती पाहायला मिळाले. अंतिम क्षणी बॉल अडवला जातोय. सुपर फिल्डिंग, तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आदित्य आणि सचिन मोरेच्या माध्यमातून अकूट टप्प्याचा बॉल होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फक्त पंच केला त्या बॉलला आदित्यनं आणि या बॉलवरती 3 धावा वसूल केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 14 या आकड्यावरती. म्हणजे आता समीकरण असेल येणारे 17 बॉल आणि 17 धावेची गरज. 17 बॉल्स रिमेनिंग अँड 17 रन्स टू विन. धीरज पाटील दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 17 बॉल आणि 17 धावेची गरज. धावसंख्या 14 या आकड्यावरती. चला स्पीड अप करा वहाल टीम. सतरा बॉल 17 धावेची गरज. धीरज पाटील हो, यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिलं जातंय. सचिन मोरेचा स्ट्रॉंग झोन आहे अगदी ऑन साईडला आणि ऑन साईड पूर्णपणे पॅक केले जाते. स्विच हिट देखील त्याच्या माध्यमातून चांगले पाहायला मिळतात. ऑफ साईडचा आपण विचार केला तर पूर्णपणे खुली ठेवली जाते. म्हणजे गोलंदाज देखील किती चाणाक्ष आहे पा. अगदी सुंदर फिल्डिंगची सजावट केली आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं. क्या बात आहे, फिंगर रोल केले, लेग ब्रेक केला होता. असं वाटलं होतं तेच तर्रार बॉल येईल. मागील बॉल मध्ये वेगवान गती आपल्याला पाहायला मिळाली आणि हा बॉल खूप स्लोअर वन व्हेरिएशन जाणवला आणि तो बॉल पिक करू शकला नाही सचिन. डॉट बॉलची इथून समाप्ती आपण पाहतो. निर्धाव बॉल फेकला जातोय आणि हे निर्धाव बॉल फेकावे लागतील धीरज पाटीलला या मॅच मध्ये बनायचा असेल तर. हो, यावेळी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचाचा इशारा येतोय. ज्यासाठीचा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. सामना रंगतदार होईल यामध्ये मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही टीम तितक्याच ताकदीच्या आपल्याला पाहायला मिळतात. एक साईडला नेरे दुंद्रे विभागामधील एक नामवंत संघ आपण पाहतो, जितू 11 जय हनुमान नेरे. त्याचा प्रतिस्पर्धी संघ उरण तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. उरण उलवेमधील स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल.
हा संघ आपण पाहत आहोत. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं, लवकर पीक केलं सचिन मोरेनं आणि हेलिकॉप्टर उडवला आणि लँड होतोय सरळ सीमा पार षटकार. आणि या 6 धावेच्या मदतीनं विजयाची चाहूल जरूर लागली नेरे टीमला. 21 धावा, 21 ऑन अ बोर्ड. सचिन मोरेकडे क्षमता आहे, भलेही त्याने 2 बॉल डॉट केले, परंतु एखादा खराब बॉल त्यावरती तो जरूर प्रहार करतो. पहा, बॉल आणि खेळपट्टी एवढी ओलसर असून देखील बॉल षटकार मारण्याची क्षमता सचिन मोरे ठेवत आहे. म्हणजे कॅपेबल आहे हा खेळाडू मोठे फटके मारण्यासाठी. आणि एवढ्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवतोय, सोपं नाहीये. 21 ऑन अ बोर्ड, 21 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 10 धावेची गरज. येणारे 14 बॉल आणि 10 धावेची गरज. धीरज पाटील हो, यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 हँडेड झेलचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न लाजवाब राहिले. चान्स होता विकेट मिळवण्याचा, परंतु चान्स गमावलाय. 23 धावा स्कोर कार्डवरती. 23 ऑन अ बोर्ड, 13 बॉल आणि 8 धावेची गरज. हो, स्विच हिट केलाय, पॉवरफुल स्ट्रोक. इथून मात्र हुलकावणी देत बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. सचिन मोरेच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा, ब्रँडेड चौकार. सत्तावीस झाल्या. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा मात्र आल्या नाही. त्या कारणामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केले इरा जितू 11 जे हनुमान नेरे टीमने. सुंदर फटकेबाजी, सलामी मिळालेले दोन्ही बॅटर चांगल्या लय मध्ये, चांगल्या टच मध्ये आहेत. आता उर्वरित 12 बॉल आणि 4 धावेची गरज. या सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केले. शिरकाव इथून होईल का वहाल टीमचा, हे फार कठीण आहे, कारण 12 चेंडू 4 धावेची गरज आहे. ट्वेल्व बॉल्स रिमेनिंग, 4 रन्स नीडेड टू विन. हो, टप्प्याचा बॉल हलका हाताने पुश केलाय, टॅप केलाय. आदित्यला माहिती आहे की मोठा फटका मारण्याची गरज नाहीये, सिंगल डबलने काम बनेल. त्यामुळे ज्या प्रकारे सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण दाखवतोय, सचिन मोरेच्या पट्ट्यामध्ये बॉल आला तर करेक्ट कार्यक्रम करण्याचं धाडस तो करू शकतो. त्यामुळे सचिन मोरेला आता स्ट्राईकवर आणण्यात येते. अकरा बॉल 3 धावेची गरज. वहाल टीम देखील पहा सामना सोडत नाहीये, फिल्डिंगची वारंवार चेंजेस पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या बॉल वरती झेल घेण्यात आलाय आणि थर्ड अंपायर निर्णय जरूर सोपवलाय. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर, वेस्ट साईड किती आहे या बॉलची, ते आम्ही इथे चेक करणार आहोत. WTC च्या वाहिनीवरती आम्ही जरूर चेक करतोय. संदीप पालकर सर कंट्रोल रूम मध्ये आहेत. फुल टॉस बॉल होता, वेस्ट साईड चेक केली जाईल. अगदी कमरेच्या वरती बॉल होता की खाली आहे हे दर्शवलं जाईल थोड्याच वेळामध्ये ऑन स्क्रीन, अगदी सुपर स्लो मोशन मध्ये. इट इज अ फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल आहे. विकेट, फर्स्ट विकेट गोज, सचिन मोरे आउट. प्रवीण चोरगे हा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती 3 धावेची गरज. सिक्सर किंग
ज्याला म्हटलं जातं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे त्याच्या नावावरती आणि केपीसी इनाम ट्रॉफीमध्ये तो विक्रम त्याने केला. मॅन ऑफ द सिरीजची कार त्याने पटकवली त्याच्या कारकिर्दीमधील पहिली कार आणि ती मोठी स्पर्धा होती आणि मोठ्या स्पर्धेमध्ये सोपं नसतं 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचणं. ज्या प्रकारे युवराज सिंगने 6 बॉल 6 षटकार ठोकले होते त्याचा देखील गाजावाजा राहिला होता. वर्चस्व निर्माण केलं होतं इंग्लंड सारख्या टीम संघासमोर. स्लोट बॉर्डवरती ते 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले. 6 चेंडूमध्ये 6 षटकार बरेच खेळाडूंनी ठोकले परंतु चर्चा कोणाची होती तर चर्चा मात्र तुमचा प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट म्हणजे की तुमचा प्रतिस्पर्धी संघ कोणता आहे आणि कोणत्या स्टेजला तुम्ही मारता हे फार महत्त्वाचं असतं. स्कोर इज लेवल. टोटल 30 धावा लागलेल्या आहे स्कोर कार्डवरती. 1 धावेची आवश्यकता, 9 बॉल आणि 1 धावेची गरज. रम्य पहाट आता मात्र थोड्याच वेळामध्ये उजाडेल. उद्घाटन 16 असल्या कारणानं डिले झाला परंतु आजच्या दिवसामध्ये म्हणजे 4 वाजता आपण सामने सुरू करणार आहोत याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व टीमला आम्ही सूचित करू, आयोजन कमिटीला देखील आम्ही विनंती करू की आपण आजच्या दिवसामध्ये जे लॉट्स असतील त्या सर्व टीमला आपण वेळेवरती यायला सांगायचे. प्रवीण सरगे ऑन स्ट्राईक आहेत. 8 बॉलानं 1 धावेची गरज. तो हलका त्याने ड्राईव्ह केला आणि विजयी फटकार. हार्दिक अभिनंदन. सुपर 12 मध्ये दाखल झालेला दुसरा संघ आपण पाहतो ए पोल मधून इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला परंतु धावा कमी पडल्या त्या कारणानं मात्र तुम्हाला परास्त व्हावं लागलं. हार्ड लक. पुढील वाटचालीस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजची रात्र इथे संपते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथून देण्यात येईल.